गाव बदलायचं असेल तर सुरुवात करावी लागते माणसांपासून. विचार बदलले तर भविष्य घडतं आणि एक ठाम पाऊल परिवर्तनाची चळवळ बनतं. 2010 साली सुरू झाला एक प्रेरणादायी प्रवास. पुणे जिल्ह्यातील आंबेगाव तालुक्यात दिगद या छोट्याशा गावातून उभी राहिली एक मोठी चळवळ. युगप्रवर्तक प्रतिष्ठान महाराष्ट्र राज्य. आंबेगाव तालुक्याचे शिल्पकार माननीय दिलीपराव वळसे पाटील यांच्या मार्गदर्शनाने संस्थेने तळागाळातील प्रत्येक घटकाला जोडत परिवर्तनाची ज्योत पेटवली आहे. संस्थेचे संस्थापक अध्यक्ष माननीय गौतम खरात ज्यांनी समाजातील प्रत्येक घटकाला जोडत सेवा, समर्पण आणि परिवर्तनाचा दीप प्रज्वलित ठेवलाय. ही संस्था केवळ काम करत नाही, ती लोकांच्या आयुष्याला नवी दिशा देते, समस्यांमधून मार्ग काढत आशेचा किरण बनते. संस्थेने तालुक्यातील दुर्गम भागात घराघरात जाऊन सर्वेक्षण केले आणि त्या माहितीच्या आधारावर विकासाचा ठोस आराखडा तयार केला. शिक्षण हेच उन्नतीचं खरं साधन या विचारातून विद्यार्थ्यांसाठी विविध सुविधा उभारल्या गेल्या. आज या गावातील मुलं जागतिक स्तरावर झेप घेण्याचं स्वप्न पाहत आहेत. समाज प्रबोधनासाठी व्याख्याने, कार्यशाळा आणि विविध उपक्रम राबवत छत्रपती शिवाजी महाराज, क्रांतीसूर्य महात्मा फुले, राजर्षी शाहू महाराज, भारतरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर आणि लोकशाहीर अण्णाभाऊ साठे यांच्या विचारांची प्रेरणादायी ज्योत प्रत्येक गावापर्यंत पोहोचवली जात आहे. दरवर्षी 14 एप्रिल डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर जयंती निमित्त आंबेगाव भूषण पुरस्काराद्वारे समाजातील उल्लेखनीय कार्य करणाऱ्यांचा गौरव केला जातो. हा केवळ सन्मान नाही, ती प्रेरणेला मिळालेली दाद आहे आणि नव्या पिढीसाठी उभा राहिलेला जिवंत आदर्श आहे. वंचित घटकांसाठी, अनुसूचित जाती, जमाती, एनटी, ओबीसी या समाजासाठी घरपोच मदत, शासनाशी संपर्क आणि मूलभूत सुविधा उपलब्ध करून देण्यात आल्या. कोरोना काळात युगप्रवर्तक प्रतिष्ठान अनेकांसाठी फक्त संस्था नव्हती, ती एक आधार, एक कुटुंब बनली. मास्क, सॅनिटायझर, अन्नधान्य वाटप करताना, रुग्णांना दवाखान्यात पोहोचवताना आणि अंत्यविधीची जबाबदारी उचलताना माणुसकीचा खरा अर्थ जपला गेला. पर्यावरण संवर्धनासाठी वृक्षारोपण करून समाजातील प्रत्येक घटकाला सहभागी करून घेतलं. आज लावलेलं झाड उद्याच्या पिढीचं जीवन आहे. संविधान जागरूकतेसाठी रॅली काढणे, स्पर्धा आयोजित करणे, तसेच पुस्तक वितरण करून आपले हक्क जाणून घ्या आणि आपली जबाबदारी निभवा हा संदेश प्रत्येक घरापर्यंत पोहोचवला जाते. भविष्यातील दृष्टी डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर स्मारक, संविधान भवन, ग्रंथालय, स्पर्धा परीक्षा मार्गदर्शन केंद्र, ध्यान केंद्र, एक सर्वसमावेशक विकास केंद्र उभारण्याचा संकल्प माननीय दिलीपराव वळसे पाटील साहेब यांच्या मार्गदर्शनाने या चळवळीला विचारांची आणि दिशेची ताकद मिळाली आणि त्या विचारांना कृतीत उतरवत गौतम खरात यांच्या नेतृत्वातून ही चळवळ आज हजारो आयुष्यांना नवी दिशा देत आहे. युगप्रवर्तक प्रतिष्ठान ही फक्त संस्था नाही, ही आहे बदलाची ताकद, जी आयुष्य घडवते आणि विश्वास निर्माण करते. कारण बदल दूर कुठे होत नाही, तो सुरू होतो आपल्या गावातून आणि त्या परिवर्तनाचं नाव आहे युगप्रवर्तक प्रतिष्ठान. काळ्यान भाचा तू ध्रुव तारा पिऊन खेने अंधार सारा उठ रे चल रे उड रे झेप घे तू वाटूनी बळ सारे वाट बाहू